वेलकम. आपल्या सर्वांचे हाऊस चॅनलमध्ये स्वागत. आज आपण 10 ते 12 जणांसाठीची झटपट होणारी पावभाजीची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आहे मध्यम आकाराचे 8-10 कांदे, 7-8 टोमॅटो. कांदे अगदी बारीक चिरून घेतलेत, तसाच टोमॅटोही चिरून घेतलेला आहे. बटाटे साधारण 1 किलो साल काढून फोडी करून घेतल्या. फ्लावर पाव किलो घेतला आहे. कोबी पाव किलो अगदी बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर हा फ्रोझन मटार घेतला आहे. पाव किलो पाण्यात टाकून ठेवला आहे. त्यानंतर सिमला मिरची पाव किलो अशा प्रकारे चिरून घेतली आहे. दोन वांग्यांच्या फोडी करून घेतल्या आहेत. आता या सर्व भाज्या कुकरला लावून शिजायला ठेवल्या. आले लसूण पेस्ट तयार करून घेतली. मी पावभाजी जाड बुडाच्या पितळी पातेल्यात करणार आहे. पातेलं तापायला ठेवले. आता त्यात तेल टाकले. तेल टाकून जिरे मोहरी तडतडले की बारीक चिरलेला कांदा परतण्यासाठी टाकायचा आहे. कांदा थोडासा गुलाबी रंगाचा झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकला. आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतरच त्यात आता आले लसूण पेस्ट टाकणार आहे आणि पुन्हा छान परतून घेणार. त्यानंतर आता पावभाजी मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद टाकून पुन्हा सर्व मसाला व्यवस्थित परतून घेणार. आता या फोडणीचे तेल सुटल्यानंतर त्यात स्मॅश केलेली सर्व भाजी टाकून घेणार आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि सर्व भाज्या आता एकजीव करून घेतल्या. गरज असेल तरच थोडंसं पाणी त्यात ॲड करा. हा भाजीचा थिकनेस असा हवा. भाजी तयार झाल्यानंतर त्यात अशा प्रकारे वरून बटर ॲड केले. त्यामुळे आपल्या भाजीला मस्त क्रीमी टेस्ट येते. भाजीचा रंगही बघा किती छान आला आहे.
मी बाजारातले बटर न वापरता घरीच तयार केलेले बटर वापरते। साधारण अर्धा ते पाऊण तासामध्ये माझी पावभाजी तयार झाली आहे। आता भाजी बरोबर खाण्यासाठी बटर टाकून पाव गरम करून घेतले आणि आता अशा प्रकारे आपली पावभाजीची प्लेट आपण तयार करून घेऊ। भाजीवर वरून बटर आणि कांदा कोथिंबीर घातली। अशा प्रकारे अर्ध्या तासात 10 ते 12 जणांसाठीची पावभाजी तयार झाली आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।